नमस्कार, मी होणार नगरसेवक या व्हीकेबी न्यूजच्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आहो पूर्व नागपुरातील प्रभाग 26 मध्ये जेथे जे आहे एनसीपी अजित पवार गटाकडून जे आहे ब्रह्मानंद मस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत ब्रह्मानंद मस्के आहे. तुम्हाला दादा उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय या प्रभाग 26 साठी तुमचा अजेंडा असणार आहे? प्रभाग 26 मध्ये पूर्व नागपूरचा मी अध्यक्ष आहो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, राजेंद्र जैन साहेब, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर यांच्या मार्फत आम्ही पूर्व नागपूरचं एक नियोजन केलेलं आहे की पूर्व नागपुरात कशा प्रकारे जास्तीत जास्त सीटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाचं येईल याकरिता व्यूहरचना एक प्रकारची ठरवण्यात आलेली आहे. त्याकरिताच या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण एक पूर्व नागपूर विभागीय कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आणि अहिरकर अध्यक्ष यांच्या मार्फत येणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे नगरसेवक राहील यांनी केलेलं कार्य व ज्या असुविधा आमच्या प्रभागात आहे किंवा पूर्व नागपुरात आहे, या खास करून प्रभाग 26 मध्ये मी दावेदारी आहो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाकडनं. तर या 26 प्रभागमध्ये आपण राष्ट्रवादी मार्फत किंवा माझ्यामार्फत जे काही एक प्रकारचं ज्या असुविधा आहेत त्या असुविधा कशा सुविधात लोकांना पुरवण्यात येईल यासाठी आमचा एक मोठा अजेंडा आहे. यामध्ये मूलभूत गरजा, शिक्षण, आरोग्य, आपण त्या रस्ते, गडर लाईन या संदर्भात आपण लोकांना सुविधा देण्याचं एक मानस आहे मोठं. ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व माझ्यामार्फत आम्ही करणार आहोत. आपण एक शिक्षणाबद्दल बोललात आणि शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही शिक्षण क्षेत्रातच कार्यरत आहात. आपण अनेक वेळा ऐकतो सगळ्याच निवडणुकामध्ये की महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याचा स्तर उंचावण्यात येईल, त्याला सीबीएसई करण्यात येईल, डिजिटल करण्यात येईल. मात्र वास्तविकता ही आहे की महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहे ओस पावत चाललेल्या आहेत, तिथे फक्त भिंती उरलेल्या आहेत. अशा वेळेस तुम्ही कसं कार्य करणार? बघा, मी एक शिक्षक असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या शाळा भरपूर आहेत, परंतु तिथे जे कर्मचारी आहेत, माझ्या शाळेच्या बाजूलाच एक शाळा आहे, मी शाळा सांगत नाही नाव, परंतु त्या शाळेमध्ये वेळेवर कर्मचारी येत नाही. बरोबर आहे. त्यासाठी तिथे अंकुश कुणाचा राहिलेला नाही आहे. जर प्रशासनाचा जर अंकुश जर त्या मनपावर जर राहिला तर शाळेवर वेळेवर शिक्षक येणार. वेळेवर शिक्षक आले की वेळेवर त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू होईल. त्या अभावामुळे तिथले विद्यार्थी कमी शिक्षण घेत आहेत, वेळ कमी पडत आहे त्यांना शिक्षणासाठी आणि त्या कारणामुळे त्यांचा दर्जा जो तो आहे खालावलेला आहे. आता हे म्हणतात आम्ही डिजिटल करू, सीबीएसई पॅटर्न करू, हे करू, ते करू, परंतु याचं फक्त कागदोपत्री आहे, परंतु वास्तविक याच्यामध्ये काही याचा फरक पडलेला नाही आहे. फक्त ना फक्त कागदोपत्री करण्यात आलेला आहे. तो कागदोपत्री न करता जर वास्तविक अंकुश जर ठेवला प्रशासनाचा, तर त्या अंकुशाचा फायदा सामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना होईल. कसं आहे, शिक्षक शिकवण्याचं काम करतो, परंतु त्यांनी जर योग्य जर विचार केला की त्या विद्यार्थ्यामुळे आपण आहोत, जर शिक्षकाने विचार केला तर नक्की त्याचा फायदा होईल. परंतु या महानगरपालिकेच्या मनपाच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये ते शिक्षक काही समजून घेतच नाही किंवा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आपण आहोत, आपल्यासाठी विद्यार्थी नाहीत. याचा अभाव आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये. जर त्यांनी वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या, जर विद्यार्थ्यांना त्यांनी एज्युकेशन बरोबर दिलं, नक्कीच आपल्या नागपुरातील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळा होईल, त्यांचा दर्जा उंचावणार, डिजिटल शाळा होईल. आपण शिक्षणाबद्दल बोलतोय. आपण बघितलं की काही दिवसाआधी जे आहे एनसीपी कडून एक महानगरपालिकेवर जे आहे निवेदन देण्यात आलं, मोर्चा काढण्यात आला. त्याचं कारण असं होतं की सीबीएसई शाळांची जी आहे फीज जी आहे महागडी झालेली आहे. त्यांनी एक बिझनेस केलेला आहे. पुस्तक असू द्या, युनिफॉर्म असू द्या, तो जो बिझनेस होता त्याच्या विरोधात आवाज उचललेला होता. समजा जर महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आली तर काय या नागपूरमध्ये ते परिवर्तन बघायला मिळेल? बिलकुल मिळणार, कारण की त्याकरताच आपण आंदोलन केलेलं आहे. कसं होते, सीबीएसई शाळेमध्ये जे प्रायव्हेट लोक आहेत त्या ठिकाणी ते काय करतात, स्वतःची मनोपल्ली करतात, फीस भरमार करतात. जसं ड्रेस घ्यायचं असलं, ड्रेस आमच्याकडनंच घ्या, पुस्तकं आमच्याकडनं घ्या. का ते पालक घेऊ शकत नाही बाहेरून? घेऊ शकतात, परंतु काय पालकांना असं वाटते आपण जर दुसऱ्या दुकानातून घेतलं, दुसऱ्या ठिकाणाहून घेतलं, शाळेवाले काय म्हणणार? बरोबर आहे. याकरिता जर त्यांच्यावर जर आपण एक त्यांना एक एस्टिमेट दिलं की तुम्हाला
एवढ्याच पैशाचा ड्रेस राहील, एवढ्याच पैशाचं पुस्तकं राहील. जर आपण याचं कुठं बंधन आपण करून दिलं, तर जर त्या बंधनामध्ये जर राहिले तरच तो काम होऊ शकते. जर तो आता तो बंधन नाही आहे. ते आपली स्वतःच्या ह्याच्यानुसार आपले पैसे लावतात, ड्रेसचे, सगळ्या गोष्टीचे. आता साधं जर ॲन्युअल फंक्शन घ्यायचं असलं, माझ्या शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शन झालं, त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून फक्त नाममात्र एक ₹100 घेतले. जेणेकरून त्यांना त्याचा कुठेतरी असायला पाहिजे. परंतु जर सीबीएसई शाळेमध्ये जर घेतलं तर 2,500 2,000 ते घेतात. बरोबर आहे. तर त्यामुळे काय त्यांना काय मिळते? त्यात काही नाही. फक्त शोबाजी असते. बरोबर आहे. जर त्याच्यावर जर सुद्धा अंकुश लावलं, तर उत्तमरित्या सीबीएसई शाळेमध्ये आपण अंकुश लावून त्यांच्या मार्फत आपण फीस कमी करू शकतो. सगळ्या गोष्टी कमी करतो आणि याचा फायदा सामान्य जो जनता आहे, सामान्य जो लोक आहे, त्यांची सामान्य जे मुलं आहेत त्यांना फायदा होईल. आणि ते पैसे भरू शकत नाही. त्यांना जर फायदा झाला तर आजही बघा जेवढेही मोठ्या पदावर लोक आहेत ते सीबीएसई शाळेत शिकलेले आहे का? नाहीत. ते बघा तुम्ही जिल्हा परिषद शाळेतूनच आलेले आहेत. ते जेव्हा क्लास 1 ऑफिसर बनू शकतात, तर सामान्य शाळेतले बनू शकत नाही का? बनू शकतात. त्यावर जर प्रशासनाने जर योग्य जर पाऊल उचललं, अंकुश ठेवलं, तर नक्की त्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळेमध्ये जर फीस कमी केलं तर सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळेल. दुसरं जर आपण जर बघितलं अंगणवाडी, मी अंगणवाडीवर का भर देत आहोत. अंगणवाडीसाठी जर आपण अंगणवाड्या जर जास्तीत जास्त काढल्या तर लहान जे मुलं आहेत, जो बेस असतो तो जर बेस जर पक्का केला, त्यांना जर वेळ अंगणवाडीमध्ये बघा लहान मुलांना जेवण मिळतंय, काही शालेय साहित्य मिळते. तर हे जे साहित्य जर अंगणवाडीपासून मिळालं आणि त्यांना जर शिक्षण अंगणवाडीपासून मिळालं तर ते कसं होईल, त्यांना सोयीस्कर होईल गरीब विद्यार्थ्यांना. तो बेस असतो, बेस जर पक्का झाला ना, नक्की आपल्या पूर्ण भारतात. दादा मला इथे थांबवावं वाटतं, कारण जेव्हा आम्ही ग्राउंड रियालिटी चेक करतो तेव्हा असं होते फक्त मुलांना ते आहार घेण्यासाठी बोलवलं जातं, मात्र तिथे काहीच शिकवलं जात नाही. आंदोलन खूप होतात की यांचे जे टीचर लोकांचे सॅलरी वाढवा, बाकी सगळ्या गोष्टी, मात्र त्यांना फक्त आहार घेण्यासाठी बोलवलं जातं. टीचिंग कुठल्याच प्रकारची नाही. बघा आता लोकांमध्ये कसं असते की एकतर ते लोक गरीब असतात. बरोबर आहे. त्यांना असं वाटते की आजही बघितलं का आपण दिवाळी दसरा आलं की आपण गोडधोड बनवतो. तर पालकांना असं वाटते की मुलगा शाळेत गेल्यानंतर त्यांना सुरुवात लागते. बघा आपण एका बाजूचा जर प्रश्न केला अभ्यास आणि त्याला वळण लागण्याचं, जर तो शाळेत जेव्हा अंगणवाडीला जातो तो खाण्यासाठी तो जातो. बरोबर आहे. त्या जाण्याने त्याला आवड निर्माण होते, त्यांना मित्र मिळतात, मित्र ते गोष्टी शेअर करतात. लहान मुलांच्या गोष्टी बघितल्या असेल तुम्ही कशा असतात, बिलकुल त्यांच्या असतात. त्या 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 तो फायदा आपल्याला होतो. ते बघा आपण प्रत्येक गोष्ट जर शिक्षणाकडे जरी बघितलं, परंतु एक वळण लागण्यासाठी अंगणवाडी आवश्यक आहे. खाण्यासाठी जातोय कारण घरी खायला मिळत नाही का? मिळते. परंतु ते जर सामूहिकरित्या जर जेवण केलं तर ते मुलं शेअर करतात गोष्ट टीचर सोबत, विद्यार्थ्यांसोबत, त्याचा फायदा नक्की होतो. आपण तुमच्या प्रभागाबद्दल जर बोलायचं झालं तर इथे डम्पिंग यार्ड आहे. डम्पिंग यार्डची समस्या लोकांना खूप आहे, मात्र आपण बघतो ग्राउंडवर जेव्हा जाऊन बघितलं तेव्हा तिथली जे वॉल आहे ना तीही तुटलेली आहे. बरोबर. पावसाळ्यात ते पाणी लोकांच्या घरात शिरतं, त्याच्यानी त्यांना आजार होतात, तो भाग वेगळा, तिथे दुर्गंधी असते तो भाग वेगळा. आणि जे प्रोजेक्ट तिथे आणण्यात आलेले आहेत तिथेही कुठेतरी भ्रष्टाचार आहे. जे रिसायकलिंग आहे तेही प्रॉपर होत नाही. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला समजलं की हा त्यांच्याचकडून जे आहे आग लावण्याचे प्रकार जे आहेत ते हा. त्यांच्याकडून होतात. तेव्हा तुम्ही कसं काम कराल, कारण प्रश्न तुमच्या प्रभागाचा आहे. बघा मागे आता काही मला वाटते 2-3 उन्हाळ्यातली गोष्ट आहे. आग लागली होती तिथे. बरोबर आहे. त्यावेळेस आमची टीम तिथे गेली. गेल्यानंतर अग्निशमन विभागाला बोलवण्यात आलं. आम्ही विचारलं की ही आग कशाला लागली. तिथे आम्हाला माहिती पडलं की जी वॉल आहे, वॉल क्रॅक झाल्यामुळे बाहेरचे लोक आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर त्या कचऱ्यामधून जे काही वस्तू निघतात विकण्यासाठी, लहान लहान मुलं ते घेतात, तर ते मिळावं यासाठी तिथे आग लावली जाते. ते त्यांच्या हातून काही असेल त्यांचे काही, पण ते न व्हायला पाहिजे याकरिता ती जी बाउंड्री वॉल आहे ती सज्ज असायला पाहिजे. तिथे सामान्य लोक नाही गेले पाहिजे. आता राहिलं ती काय होते, आग लागली, धूळ झालं की प्रदूषण वाढते. सर्वात महत्वाचं आहे की या डम्पिंग यार्डच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये दुर्गंधी फैलते. ते दुर्गंधी कशा प्रकारे आपण थांबवता येईल? जसं रिसायकलचा आहे तोही प्रश्न आहे, कागदोपत्री केलेला आहे. बरोबर आहे. परंतु रिसायकल नेमकं होत आहे का? बिलकुल होत नाहीये. फक्त सर्व गोष्टी कागदोपत्री.
आपण बघा प्रत्येक गोष्ट कागदोपत्री करता 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 जो मूळ त्याचा गाभा असतो त्या गाभामध्ये आपण पोहोचत नाही. नेमकं कशामुळे होते? बरोबर आहे. जर तुम्ही नगरसेवक झाले तर या सर्व प्रश्नांना तोडगा मिळेल का, याची विल्हेवाट लागेल का? सर्वप्रथम मी यावरच आता अभ्यास सुरू आहे. तर नगरसेवक झाला ना, सर्वात प्रथम मी कचरा डंपिंगवर या गोष्टीवर भर देणार आणि अंगणवाडीसाठी आणि तिसरं आहे आरोग्यासाठी. कसं आहे, या कचरा डंपिंगमुळे आरोग्य धोक्यात आहे जनतेचं. तर पहिले कचरा डंपिंगसाठी शास्त्रीय पद्धतीनं आपण काय करता येईल त्याच्यावर उपाययोजना करू. त्यानंतर जो आरोग्य विस्कळीत झालेला आहे लोकांचं या कचरा डंपिंगमुळे ते सुधारण्याचा प्रयत्न पहिले करू. त्यानंतर बाकी कसं आहे, ह्या मूलभूत इकडच्या पूर्व नागपुरात मूलभूत गरज ती आहे का जेणेकरून तो कचऱ्याचं विल्हेवाट कसं करता येईल चांगल्या पद्धतीनं आणि विल्हेवाट केल्यानंतर त्या दुर्गंधीपासून कसं वाचवता येईल आणि ज्या आरोग्याची हानी झाली आहे ती पूर्ण कशी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू अगोदर. काय आव्हान कराल या पूर्व नागपूरच्या नागरिकांना? पूर्व नागपूरच्या नागरिकांना मी एवढंच आव्हान करतो की जर आपल्याला विकास पाहिजे असेल आणि जर खरंच चांगला व्यक्ती पाहिजे असेल की ज्याला जनतेची नाड कुठे त्यांना कशाची आवश्यकता आहे याची जर जाण असेल तर माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर त्यांनी जर एक चान्स दिला तर नक्कीच त्याचं सोनं करून देईल. कारण मी एक शिक्षक पेशातला व्यक्ती असल्यामुळे तर शिक्षक पेशा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि तो दृष्टिकोन मी बदलू देणार नाही आणि माझ्यामार्फत काय आपण सुविधा देता येईल त्याचा मी नागरिकांना सुविधा देईल आणि त्याचा लाभ त्यांना झालाच पाहिजे याचा 100% प्रयत्न करेल. नक्कीच. तर आपण बघतो की एनसीपी कडून जे आहे एक युवा नेतृत्व, सुशिक्षित युवा नेतृत्व देण्यात आलेलं आहे प्रभाग 26 मध्ये आणि इथे सर्वात जास्त जर गंभीर समस्या कोणती असेल तर ती म्हणजे डंपिंग यार्ड आहे आणि त्यावर योग्य उपाययोजना करून आम्ही प्राधान्य देऊन ते काम करू, असंच एकंदरीत मत जे आहे ब्रह्मानंद मस्के यांनी सांगितलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.